तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक ज्याच्यावरती एमपीएससी सतत प्रश्न विचारते तो म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. बघा, तर 21व्या शतकात संयुक्त राष्ट्रसंघाने स्वतःची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शतकोत्तर परिषदेचं आयोजन न्यूयॉर्कमध्ये करण्यात आलं होतं 6 ते 8 सप्टेंबर 2000 साली. आणि याच्यामध्ये मिलेनियम डिक्लेरेशन मांडण्यात आलं, ज्याच्यामध्ये 2015 पर्यंत साध्य करावयाचे एमडीजी स्वीकारण्यात आले, ज्याच्या अंतर्गत 8 ध्येय, 21 टार्गेट आणि 60 इंडिकेटर स्वीकारण्यात आले. कधीपर्यंत? तर 2015 पर्यंत साध्य करावयाचे 8 ध्येय, 21 टार्गेट ह्याच्यामध्ये स्वीकारण्यात आले. तर ते 8 ध्येय कोणते ते आपल्याला तोंडपाठ करून ठेवायचे, त्याच्यावरती सतत प्रश्न विचारते एमपीएससी. गोल 1 काय आहे? तर आत्यंतिक दारिद्र्य आणि उपासमार आपल्याला 2015 पर्यंत दूर करायची होती. गोल 2 काय आहे? वैश्विक सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची पातळी, याच्यामध्ये माध्यमिक नाही, प्राथमिक शिक्षणाची पातळी गाठणे. ध्येय 3 काय आहे? लिंग समानता आणि स्त्री सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणे. ध्येय 4 बाल मृत्यू दर कमी करणे. 1990च्या तुलनेत बाल मृत्यू दर आपल्याला 2/3 काय करायचं होता? 2015 पर्यंत कमी करायचं होतं. नंतर ध्येय 5 काय? मातृ स्वास्थ्यात सुधारणा करणे. म्हणजेच 2015 पर्यंत 1990च्या तुलनेमध्ये 3/4 माता मृत्यू दर आपल्याला कमी करायचा होता. ध्येय 6 काय आहे? एड्स, मलेरिया आणि इतर आजारांविरुद्ध लढणे. ध्येय 7 काय आहे? पर्यावरणाची शाश्वतता टिकवणे, सर्वांसाठी स्वच्छ पेयजलाची सुविधा उपलब्ध करून देणे. आणि ध्येय 8 काय? तर हे 7 ध्येय साध्य करण्यासाठी काय करायचं? तर जागतिक भागीदारी आणि जागतिक भागीदारीचा विकास करायचा. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. तर हे 8 ध्येय तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायची आहेत. तर दिवाळी ऑफर सुरू झालेली आहे. टेक्स्टबुकच्या सगळ्या कोर्सेसवरती 50% जास्त तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. तर नक्की त्याचा लाभ घ्या आणि त्याच्यासाठी तुम्ही हा कोड यूज करू शकता. आणि प्लस 1 ते 100% तुम्हाला त्याच्यावरती कॅशबॅक पण मिळणार आहे, गॅरंटेड कॅशबॅक मिळणार आहे. सो थँक्यू.